आर-टी प्रवेश प्रक्रियेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काल दिनांक 25 मे 2026 रोजी आर-टीच्या वेबसाईटवरती ह्या संदर्भातील अपडेट जाहीर करण्यात आलेले आहे. आर-टी प्रवेश प्रक्रियेतील दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि दुसऱ्या यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत यापूर्वी 23 मे पर्यंत देण्यात आलेली होती. पण त्या कालावधीमध्ये खूप कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यामुळे ही मुदत आता वाढवून देण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत आता 29 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ह्या संदर्भातील अपडेट काल दिनांक 25 मे रोजी वेबसाईटवरती अपडेट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या निवड यादीमध्ये नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेश घेतला नसेल तर आता ही मुदत 29 मे पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 29 मे 2026 पर्यंत त्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून संबंधित शाळेमध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. पहिल्या नियमित निवड यादीमध्ये 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 79,871 विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीतील आपला प्रवेश निश्चित केला होता. त्यानंतर वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी यादी प्रकाशित झाली होती आणि त्या यादीमधील आतापर्यंत 9,761 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. तर दुसरी निवड यादी एकूण 25,940 विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली होती. त्यापैकी 9,761 विद्यार्थ्यांचा प्रवेश आजपर्यंत निश्चित झालेला आहे आणि उर्वरित विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यासाठी दिनांक 29 मे 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर आर-टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दुसऱ्या निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी 29 मे 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. या दिलेल्या मुदतीमध्ये नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश संबंधित शाळेमध्ये होणं हे आवश्यक आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.